महसूल विभागाच्या वेगवेगळ्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक प्रकरणी 2 ट्रॅक्टर जप्त। महसूल विभागाच्या पथकाने वेगवेगळ्या कारवाईत वाळूची अवैध वाहतूक प्रकरणी 2 ट्रॅक्टर जप्त केले। तालुक्यातील रिधोरा फाट्याजवळ अवैध रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर महसूल अधिकाऱ्यांच्या गळाला लागला असून तहसीलदार अमित भोईटे यांनी दिनांक 12 मार्च बुधवारी दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास ही कारवाई केली। तर दुसऱ्या कारवाईत मंडळ अधिकारी महादेव सानप तलाठी एनजे देवळे यांनी आज दिनांक 13 मार्च रोजी सकाळच्या दरम्यान येवती येथे वाळूची अवैध वाहतूक प्रकरणी एक ट्रॅक्टर जप्त केला। उपविभागीय महसूल अधिकारी विशाल खत्री यांनी मागील आठवड्यात झुल्लर घाटातून तब्बल 10 ट्रॅक्टर जप्त केले। त्यानंतर महसूल पथकाने 3 दिवसापूर्वी बोरी मेंगापूर घाटातून 3 ट्रॅक्टर जप्त करून दंडात्मक कारवाई केली। रायगाव महसूल प्रशासनाची तालुक्यातील वाळू तस्करांमध्ये सध्या दहशत कायम असताना पुन्हा वेगवेगळ्या कारवाईत अवैध वाळूचे 2 ट्रॅक्टर महसूल अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याने दहशतीत पुन्हा भर पडल्याचे दिसून येत आहे। रायगावचे तहसीलदार अमित भोईटे हे शासकीय वाहनाने कामानिमित्त वडकी मार्गे पांढरकोडाकडे जात असताना रिधोरा फाट्याजवळ अवैध वाळू भरलेला MH29 V4155 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरची त्यांनी तपासणी केली असता त्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू भरल्याचे दिसून आले। सदर ट्रॅक्टर लाडकी नाल्याची रेती भरून रिधोरा गावाकडे जात असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली। तर दुसऱ्या कारवाईत मंडळ अधिकारी महादेव सानप व तलाठी एनजे देवळे यांनी तालुक्यातील येवती येथे अवैध वाळूने भरलेला MH29 CG 0493 या ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू भरल्याचे दिसून आले। ट्रॅक्टर विकास पुंडलिकराव सेवेकर राहणार येवती यांच्या मालकीचा असून दोन्ही ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाई पूर्ण होईपर्यंत वडकी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।